तुम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करताय, कोणाचा निषेध करताय आणि कशा प्रकारे? गेल्या काही दिवसांपासून आपण बघताय की टीव्हीवरती हा जो काही वाद चालू आहे की इतिहासकार सावंत यांनी जे आरोप केलेले आहेत की त्यांना अशा प्रकारचा जो धमकीचा फोन आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बोलणारा व्यक्ती जे काही बोलत आहे छत्रपतींबद्दल, सर्वात पहिले तर आम्ही सांगू इच्छितो की ब्राह्मण समाज या गोरटकर नावाच्या व्यक्तीने जर हे संभाषण केलेलं असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही उभे नाही. आम्ही हे वक्तव्य स्वतः खपून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या फक्त हृदयात नाही आहेत तर आमच्या देवघरातही आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आमचं दैवत म्हणून आम्ही पूजतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल असली वक्तव्य, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल असली वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही. पण त्याचबरोबर दोन समाजामध्ये सुख आणि शांती आणि सौहार्द असताना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करायचा कुठला प्रयत्न तर चालू नाहीये ना, याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे, याही गोष्टीचा संशोधन करायला पाहिजे आणि असं होत असेल तर असल्या प्रवृत्तीला पूर्णपणे दमन करायला पाहिजे, त्याच्यावरती कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, अशीच आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो. आज असं कोणीतरी व्यक्ती शिवछत्रपतींच्या विषयी असं चुकीचं विधान करत असेल तर त्या विधानाचा सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आम्ही आज धिक्कार करतो. आज शिवछत्रपतींच्या विषयी असं जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी असं जर कोणी चुकीचं वक्तव्य करत असेल तर त्या वक्तव्याला कठोरातली कठोर शिक्षा गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, अशी मागणी आम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्याकडे करत आहोत. आज या ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातं. दुर्दैवानं हा समाजातला एक कोणीतरी असेल नसेल आम्हाला माहित नाही, परंतु जो व्यक्ती हे वक्तव्य करतोय किंवा समाजातील एखाद्या व्यक्तीने चुकीचं काही वक्तव्य केलं असेल त्या पाठीशी आमचा सकल ब्राह्मण समाज आज नाही. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांनी या आजच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आज उपलब्ध आहेत. ते सांगतायत की आम्ही या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. आम्ही या पाठीशी नाही, असल्या कोणत्याही वक्तव्याची आम्ही पाठीशी नाही. आम्हाला त्या वक्तव्याशी काही संबंध नाही. धन्यवाद.